प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत येणाऱ्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेनुसार यंदा हवामानातील प्रतिकूल बदलण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विमा कंपनीने ठरलेल्या स्ट्रायगर मर्यादेनुसार नुकसानाचे मूल्यांकन पूर्ण केले असून त्या आधारे पात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ज्या शेतकऱ्यांनी ही योजना भरली होती आणि पीक विम्यासाठी नोंदणी केली होती त्यांच्याच खात्यावर ही नुकसान भरपाई थेट जमा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना राबवली जाते। हवामानातील बदल विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास स्ट्रायगर ओलांडला जातो आणि त्यानुसार भरपाईची प्रक्रिया सुरू केली जाते। त्याचा जो मोबदला मिळतो त्याचे पैसे लवकरात लवकर मिळण्यात यावे आणि स्टिकर ओपन झाले पाहिजे, बस एवढंच आमचं म्हणणं। आणि दरवर्षी उशिरा भेटून राहिले तो लवकर भेटला पाहिजे पेमेंट त्याचं इन्शुरन्सचं। हे कारणामुळे आम्ही चालू बोला आमची शासनाला एकच मागणी आहे की ही दरवर्षी ट्रिगर लावतात आमच्याने, पण हे ट्रिगर लागले किंवा नाही लागले हे शेतकऱ्यांना अजिबात कळू देत नाही, म्हणजे पैसे मिळेपर्यंत। आमचं म्हणणं हे आहे की शासनाला की बा तुम्ही ट्रिगर लावल्याबरोबर आमच्या कृषी कार्यालयाला, प्रत्येक तालुक्याच्या कृषी कार्यालयाला हे ट्रिगर लागले की नाही लागले, कोण्या पद्धतीने लागले आणि कशा पद्धतीने लागले म्हणजे हे कास्तकाराला माहीत व्हायसाठी प्रत्येक तालुका लेवलवर त्याची माहिती द्यायला पाहिजे। तसंच प्रत्येक वेळेला आम्हाला ऑगस्ट महिन्यात पैसे भेटत होते ट्रिगर लागल्यानंतर। आता काय ती वेळ होऊन राहिली, प्रत्येक वेळेनं ऑगस्टच्या नंतर पैसे आम्हाला मिळत आहे। कास्तकारांना पैशाची सक्त जरूरत असते यावेळेस, त्याच्यामुळं पैसे आम्हाला लवकरात लवकर मिळाले पाहिजे। ऑगस्ट महिन्यात आम्हाला पैसे मिळाले पाहिजे, कारण ट्रिगर लागून बरेच दिवस होऊन गेले, ते ओपन पण झाले नाही। 1 लागला 2 लागला काय आम्हाला माहितीच नाही काय आहे, म्हणून हे आम्ही कलेक्टर ऑफिस विदर्भ सिटी न्यूज अमरावती।